भिवंडी पुलिस ने वरिष्ठ नागरिक संवाद बैठक एवं स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया। महाराष्ट्र पुलिस स्थापना दिवस बेशक राइजिंग डे सप्ताह चल रहा है और इस अवसर पर पुलिस प्रशासन द्वारा विभिन्न धर्मार्थ गतिविधियों को क्रियान्वित किया जा रहा है। इसके तहत भिवंडी वरिष्ठ नागरिक संवाद बैठक और स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन ठाणे पुलिस की उपस्थिति में किया गया। कमिश्नर आशुतोष डुमरे इस कार्यक्रम के दौरान भिवंडी पुलिस उपायुक्त सर्कल क्षेत्र के 6 पुलिस स्टेशनों से बड़ी संख्या में वरिष्ठ नागरिकों ने भाग लिया। ये जानते हुए भी कि वरिष्ठ नागरिक समाज का एक महत्वपूर्ण हिस्सा है, उनकी भी विभिन्न समस्याएं हैं और उनकी समस्याओं का समाधान करना पुलिस का कर्तव्य है। आजच्या या कार्यक्रमास उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि प्रमुख मार्गदर्शक आमचे आदरणीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे सर, कार्यक्रमास विशेष मार्गदर्शक आमचे अपर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख सर, आजच्या या कार्यक्रमास भिवंडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सोनटक्के सर, माझे सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांना म्हणावं असे आमच्या भिवंडी शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक। सर, ज्येष्ठ नागरिक म्हटलं की एक प्रकारे एक वेगळीच संवेदना येते, पण खरं म्हटलं कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाचा इथला विषय आला की गावाकडे आई वडिलांची आठवण होतं। आमचे आई वडील देखील ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्या गावाकडे जगतात, आम्ही इथे आहोत। आपल्या कित्येकांची मुलं परगावी परदेशी कुठेतरी नोकरी करायला असणार आणि जसजसं व्यक्ती उतारवायला लागतो तसतशा काही संवेदना, काही जाणीवा हळव्या होतात, काही संवेदना कमी होतात आणि निश्चितच मग ते शरीर कुठल्या तरी व्याधीला बळी पडतं, कुठल्या तरी गुन्हेगारांच्या कुठल्या तरी गुन्हेगारी कृत्याला बळी पडतं आणि व्यक्ती हतबल आपल्या देशाचा जर विचार केला तर एकदा तरुण असलेला भारत, तरुणांचा देश आता काही वर्षात हळूहळू सगळे वृद्धपकाळी वळायला लागते। आज आपण आहात, काही वर्षांनी देखील आपल्याला दिसते। ही जी संवेदना आहे की ज्येष्ठांचे काही विषय, काही अडचणी त्या खूपच विशिष्ट असतात। आम्ही पोलीस अधिकारी म्हणून बरेचदा बालकांच्या समस्या कशा हाताळाव्यात, महिलांच्या कशा हाताळाव्यात याविषयी अनेकदा चर्चासत्र होतात, प्रशिक्षण होतात, पण त्याचसोबत आता विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या देखील समस्या कशा हाताळाव्यात, त्यांना पोलीस म्हणून कसं सामोरं जावं ही नवीन क्षेत्र आमच्याकरिता निर्माण होतात। आदरणीय पोलीस आयुक्त सरांनी या ठाणे आयुक्तालयाचा चार्ज घेतला तेव्हापासून ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्याकरिता होणारा सहकार्य सरांच्या पहिला मुद्दा राहिलेला आभार मानतो। तसेच अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री विनायक देशमुख सर यांनी सुद्धा आपल्या व्यक्त वेळ काढून त्या ठिकाणी आले आणि आपल्याला भरपूर मार्गदर्शन केलेले आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो। तसेच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉक्टर श्री मोहन दहीकर सर यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये फार मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम इतक्या चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यांचं योगदान फार महत्वाचं होतं, मार्गदर्शन महत्वाचं होतं की बारकाईने मार्गदर्शन आम्ही करून आपल्याला हा कार्यक्रम राबवण्यासाठी मदत केली आहे, तसेच त्यांचे मी आभार मानतो। तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सोनटक्के आणि त्यांची टीम, तसेच ज्येष्ठ नागरिक एकटे दुखते आणि जे फॅमिली सुद्धा आहेत ते सर्व तिथे आमच्या कमी वेळेला प्रतिसाद देऊन आपल्या या कार्यक्रमाला हजर आहे आणि या कार्यक्रमात ते सर्व मंडळी इतक्या वेळ ऐकून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं जीवनमान ते ठेवतील असं मला वाटतं, तसेच त्यांचे सुद्धा आभार मानतो। तसेच इथं आपल्याकडे शिबिर होणार आहे मेडिकल चेकअपचं, त्यासाठी डॉक्टरांची टीम आलेली आहे आणि पत्रकार बंधू यांनी सुद्धा आपल्या वेळ काढून इथं आम्हाला मदत केलेली आहे, त्यांचे सुद्धा आभार मानतो। तसेच माझ्या सरकारी पोलीस अधिकारी परिमंडळ 6 मध्ये सर्व सिक्युरिटी आहे त्याची टीम यांनी सगळ्यात जास्त मेहनत घेतलेली आहे। पुन्हा नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना सर्व माहिती देऊन
इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आणण्यासाठी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यासाठी मी आमच्या सर्व अधिकारी PI आणि पोलीस हवालदार यांचे मी खास आभार मानतो. महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना सप्ताह साजरा होतोय 2 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंत आणि या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा समस्या वेगळ्या असतात. समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळं वयवर्ष 60पेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि त्यातही विशेषतः एकटे राहणारे किंवा पती पत्नी असं राहणारे, मुलांपासून राहणारे यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांच्याबद्दल त्यांची सुरक्षितता, त्यांनी कोणकोणती खबरदारी घ्यायची, त्यांच्या घरामधल्या काम करणाऱ्यांपासून कोणती खबरदारी घ्यायची वगैरे यांसाठी त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांचं आरोग्य शिबिर आयोजित करणं हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आणि मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की भिवंडी पोलिसांनी अतिशय लक्ष देऊन स्थानिक जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यांच्याबरोबर सहकार्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आणि मेळावा आयोजित केला होता.